जय जिजाऊ जय शिवराय सर्वांचं आपल्या पवनराजे 1972 या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. म्हणजे आपल्या या भागवन व्हिडिओमध्ये राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जाऊ यांचं बालपण पाहणार आहोत. व्हिडिओला जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. 12 जानेवारी 1598 साली राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जाऊंचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला आणि त्यांचे वडील म्हणजेच लखुजीराजे हातीवरून गावोगाव साखर वाटली व तसेच अन्नदान वस्त्रदान शेती जमिनी सुद्धा वाटप केल्या. तब्बल 45 दिवस घरोघर रोषणाई होती. गुढ्या तोरणं उभारून माँसाहेब जाऊंच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं आणि 12 दिवस येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत लखुजीराजे स्वतः केले आणि त्यांना सांगत होते की आता आम्हाला काहीच कमी नाही, कारण साक्षात आई तुळजाभवानीचा जन्म आमच्या कुळामध्ये झालाय. लोक हे लखुजीराजांचं बोलणं ऐकून विचारात पडत होते. अरे काय आनंद या बापाचा. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लखुजीराजे म्हणत होते की आता आम्हाला काहीच कमी नाही, साक्षात आई तुळजाभवानीचा जन्म आमच्या कुळात झालेला आहे. आपले छोटे बंधू जगदेवरावांना व तसेच आपले पत्नी म्हाळसा राणी यांना घेऊन तुळजापूरच्या मंदिरात जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतले आणि पंढरपूरच्या विठ्ठलला सुद्धा साखर पाठवण्यात आली. म्हणजे एक लेक जन्माला आल्यानंतर बापाचा काय आनंद असतो हे बघायचं असेल तर एकदा लखुजीराजांना बघा. का आनंद तो लखुजीराजांचा. आणि आपण एक जेव्हा आपली पत्नी बाळातपणाला सासरवाडीला जाते, सासरवाडीला गेल्यानंतर सासऱ्याचा फोन जावायला येते, जावाई राम राम तुम्हाला मुलगी झालेली आहे असं म्हटल्यानंतर जावायच्या तोंडावर 12 वाजतात. जावाई डिप्रेशनमध्ये जातो. 4 दिवस लेकरा बघा जात नाही, 15 दिवस बायकोला बोलत नाही, 6 महिने सासरवाडीला जात नाही. असले चाळे आमचे लेक जन्माला आल्यानंतर. अरे लेक जन्माला आल्यानंतर काय आनंद असतो हे बघत असेल तर लखुजीराजांकडे बघा, कारण बाप असावा तर लखुजीराजांसारखा. 12 दिवस झालेली होती. जिजामाताचं नाव ठेवायचं ठरवलं होतं. संपूर्ण वाडा गुजबुजून गेलेला होता. काय नाव ठेवतील आणि लखुजी राजांच्या तोंडातून तो शब्द बाहेर पडला, जिजा. संपूर्ण जगभर नाव पसरण्यात आलं, जिजा जिजा जिजा. बघता बघता जाऊ लहानाच्या मोठ्या होत होत्या. रणांगणात उतरले, हातात तलवार घेतली, हर हर महादेवाचा गजर केला आणि वयाच्या 9व्या वर्षी युद्धकला राजनीती घोडदळ यामध्ये तरबेज झाले. किती वयाच्या 9व्या वर्षी. आणि तेच जर आपली लेख असली असतर राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जाऊ हे लखुजीराजे आणि म्हाळसा राणींची लेख होते, पण वयाच्या 9व्या वर्षी युद्धकला राजनीती आणि घोडदळामध्ये तरबेज झाले. आणि ते जर आपली मुलगी असली असतर हाय हॅलो ओके बाय. आपल्या लेकरांचे महाराज कोण आहेत? स्नॅप देवी, व्हॉट्सअप महाराज, इंस्टाग्राम महाराज. फॉलो अनफॉलो रिक्वेस्ट रिजेक्ट. संपला आपला विषय. तसा जगातली असं एकमेव स्त्री आहे जी आपल्या बापाला म्हणते की आबासाहेब आम्हाला फक्त आमचं घर सांभाळायचं नाही, आम्हाला आमचं राज्य सांभाळायचं आहे, ज्या राज्यामध्ये गोरगरीब शेतकरी आई बहीण सुरक्षित राहील, सुखी राहील असं राज्य आम्हाला सांभाळायचं आहे. ती महिला म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. आपले लेकर काय करतात? स्नॅप, इंस्टा, व्हॉट्सअप याच्या नंतर काय आपल्या लेकरांच्या समोर हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा लखुजीराजे युद्धासाठी बाहेर जात होते आणि गावामध्ये न्यायनिवाडा करायचा राहत होता, तेव्हा स्वतः माँसाहेब जाऊ समोर येत होत्या आणि सत्य काय आणि असत्य काय याची निवड सुद्धा माँसाहेब स्वतः करत होत्या. मूर्ती लहान पण कीर्तिमान, डोक्यामध्ये एकच विचार, गोरगरीब शेतकरी सुखी राहायला पाहिजे आणि आपली आई बहीण सुरक्षित असली पाहिजे. एकच स्वप्न, ते म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांचं आई बहिणींचं राज्य कधी निर्माण होईल. फक्त आणि फक्त एकच स्वप्न. माँसाहेब जाऊनी आपलं घर, आपला संसार, आपले सुखी जीवन हे निवडलं नाही, तर इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं आई बहिणींचं जीवन सुखी कसं होईल हे निवडलं. म्हणून आयुष्यभर धावपळ करत राहिले. अशा यात आई तुळजाभवानीचा अवतार असणाऱ्या माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. आपण आता भाग 2 मध्ये माँसाहेब जाऊंचा विवाह कुठे व कधी झाला यांची संपूर्ण माहिती भाग 2 मध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि भाग 2 व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.